जय महाराष्ट्र. मी किरण राठोड. शेती मित्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत शेतीविषयक बातम्यांचा आढावा. कोरोना आणि टाळेबंदीमुळे अर्थचक्राला ब्रेक मिळाला होता. याचा फटका जीडीपीला बसला आहे. विविध क्षेत्रातील पिछेहाट झालेला असताना आता कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकऱ्यांना आणि शेतीसाठी काय तरतूद करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचं सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं सांगत हमीभावाबद्दल भाष्य केलं. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा जाहीर केल्यात आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. Number of farmers benefited increased from 1.24 crores in 2019-20 to 1.54 crores in 2020-21. In the same way, Honorable Speaker, sir, in the case of pulses, the amount paid in 2013-14 was 236 crores. In 2019-20, this was increased to 8,285 crores. Now in 2021, it is at 10,530 crores. More than 40 times increase from 2013-14. कोरोना काळातही आशादायी भरारी घेणाऱ्या कृषी क्षेत्राच्या वाढीस आणखी चालना दिली जाण्याबद्दल आशावाद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत 3% जास्त निधी मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलाय. प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्याला मोदी सरकारकडून मदत दिली गेली. तांदूळ, गहू, डाळीसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. स्वामित्व योजना देशभरामध्ये लागू करण्यात आली आहे. ऑपरेशन ग्रीन स्क्रीन योजनेची अर्थमंत्र्यांनी सीतारामन यांनी घोषणा केली. यात अनेक पिकांचा समावेश करण्यात येईल आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल. हमीभावामध्ये मोठा बदल झाला आहे. 2012 मध्ये शेतकऱ्यांना हमीभावापोटी 33,000 कोटी रुपये देण्यात आले होते. 2015 मध्ये शेतकऱ्यांना 52,000 कोटी रुपये दिले गेले. फक्त गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या 43 लाख शेतकऱ्यांना 2020-21 मध्ये 75,000 कोटी रुपये हमीभावापोटी देण्यात आले, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. शेतमालाची खरेदी विक्री प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रीय कृषी बाजाराशी आणखी 1,000 बाजार समित्या जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ई नाम योजनेअंतर्गत शेतकरी जवळील बाजारातून आणि आपले उत्पादन ऑनलाईन माध्यमातून विकू शकतो. तसेच व्यापारी कुठूनही त्यांच्या उत्पादनासाठी पैसे पाठवू शकतो. गेल्या वर्षी या योजनेमध्ये 1,000 बाजार समित्या जोडण्यात आल्या होत्या. या योजनेची सुरुवात झाली तेव्हा केवळ 21,000 बाजार समित्यांचा यामध्ये सहभाग होता. मात्र आता ई-एनएम मध्ये 18 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आलाय. राष्ट्रीय कृषी अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिकल व्यापार पोर्टल हे सुरू करण्यात आलंय. दोन 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी कृषी कर्जाची उद्दिष्ट 16.6 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 40,000 कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आलाय. त्याचबरोबर सूक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ संकल्पना राबवली आहे. यानुसार ई नाम ही योजना असताना आणण्यात आलेली आहे. ई नाम हे एक इलेक्ट्रॉनिक शेती पोर्टल आहे. हे पोर्टल भारतातील कृषी उत्पादन विपणन समितीला नेटवर्कद्वारे जोडण्याचं काम करतं. कृषी उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावरती बाजारपेठ उपलब्ध करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे, असं सीतारामन यांनी म्हटलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया आल्यात. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे भाजपचा निवडणूक जाहीरनामा असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपात निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यामध्ये निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं, सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य असणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे, असं टीकास्त्र विरोधकांनी केलंय. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला भरभरून मिळालेला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पातून अनेक घोषणा झाल्यात. तसेच हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असल्याचं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी म्हटलंय. त्यांचं उत्पन्न वाढण्याची जी नियत आहे आणि ती कृतीमध्ये आणण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या द्वारे केलं गेलेलं आहे. आणि म्हणून जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं स्वप्न आहे की 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. उत्पादन तर होईलच, परंतु उत्पन्न दुप्पट होईल. त्याकडे जाण्याचा मार्ग या अर्थसंकल्पाकडे आपल्याला पाहावा लागेल. याशिवाय नवीन IPOs जे निघणार आहे त्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक आहे, पायाभूत सुविधामध्ये, त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती सुद्धा मोठी होणार आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक होता. शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. 16,000 कोटीचे कृषी कर्जाची तरतूद केली. ती आधीही केलेली होती, त्याच्या आधीच्या सरकारनेही केलेली होती. नवीन काय केलं? रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढतायत, त्याला सबसिडी दिली जात नाहीत, म्हणून खतकामड्या म्हणतात की किमती वाढतायत. या बजेटनं शेतकऱ्याला काहीही दिलेलं नाही. कोरोना काळात डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था शेतीनं सावरली आहे. त्यामुळे शेतीसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्यात. तसेच हमीभाव हे फक्त उद्दिष्ट राहिलं नाही पाहिजे, तसं मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलंय. हा हमीभाव जर कायदेशीर केला आणि तो सर्व पिकावर उत्पादन खर्चावर आधारित केला, त्याच्यावर तरतूद केली, तर तो सर्वात चांगला निर्णय म्हणेल. कारण कोरोना पार्श्वभूमीवर की देशाच्या खड्ड्यात गेलेल्या अर्थव्यवस्थेला वर आणण्याचं काम फक्त शेतीने केलं. स्थलांतरित लोकांना न जाणारे फक्त शेतीत न झाले, ते आहे तिथेच राहिले. मला वाटतं परत एकदा त्यांनी पूर्ण मागण्यात त्याचा विचार करावा आणि हमीभाव हा उद्दिष्ट न ठेवता ते कधी प्रत्यक्षात यावं. आणि प्रत्यक्षात येतेवेळी सर्व पिकं भाजीपाल्यासह त्यांच्या उत्पादनावर आधारित करावं, एवढंच सांगितलं मला. राज्यात हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे याचा थंडीवरती परिणाम होईल. हवामानातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 4 आणि 5 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम संकटात येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये छाटलेल्या बागा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्यात. काढणी व्यवस्थेमध्ये असताना देखील अवकाळी पावसामुळे सर्व कष्टावरती पाणी फिरलंय. यासह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.